नमस्कार मित्रांनो. घरचा तंत्र, औषधी, वनस्पती या दोन्ही चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला जी माहिती आहे ती प्रत्येकाची लग्नाची अडचण आहे. पण लग्न जमत नाही, लग्नामध्ये अडथळे येतात, सुईरीक आली तर निघून जाते. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय? तुम्हाला स्वतः करा किंवा तुम्हाला नसलं होत तर ती औषधी, ती वनस्पतीची मूळ ती माझ्याकडून तुम्ही मागवू शकताय. तर तुम्हाला करायचं आहे काय ते तुम्हाला मी सांगत आहे. तर जिथं मजार असेल, पीराचं देवस्थान असेल, त्या पीराच्या देवस्थानाच्या ठिकाणी तुम्हाला गुरुवारी किंवा पौर्णिमे दिवशी जायचं आहे पूजेचं सामान घेऊन. आणि सामान घेऊन पूजेचं गेल्यानंतर तुम्हाला तिथं एक वेल आहे, ते वेलाचं नाव आहे, एक फुलाचा वेल असतो ती वेल. तर मित्रांनो, गुरुवारी किंवा पौर्णिमे दिवशी तुम्हाला मजार पीराचं देवस्थानावर तिथे एक वेल हुडकायचा आहे. ती वेल म्हणजे जाईचा वेल, जाई वनस्पतीचा एक वेल असतो फुलाचा. ती गुरुवारी पौर्णिमेला जाऊन त्या जाईच्या झाडाची पूजापाठ करून तिथली 5-5 इंचाच्या काड्या आणायच्यात. एक लग्नासाठी तुम्हाला सांगतोय 3 काड्या आणायच्यात. तर 3 काड्या आणल्यानंतर ती काड्याचा तिथंच पूजापाठ करायचा. तिथं पिरावर पूजापाठ करून, जशी देवाची पूजा करतात तिथं पिराच्या बाजूला ठेवून पूजापाठ करून त्याला सांगायचे वनस्पतीला, हे देव, हे जाई वनस्पती, आमच्या मुलाचे लग्न होत नाहीत, अशा मुलाचं नाव घेऊन तिची ह्या मुलाचं लग्न करायचं, एवढ्या एवढ्या दिवसात मुलाचं लग्न, मुलीचं लग्न होण्यासाठी जाई वनस्पती तुम्ही तुमच्या दैवशक्ती संग चला आणि एवढं आमचं कार्य पूर्ण करा. ती जाईची काड्या 3 काड्या आणायच्या 5-5 इंचाच्या, म्हणजे 5 बोटाच्या काड्या आणायच्या 3 अशा जाड साईजच्या. आणि ते आणून प्रत्येकाने घरी आणायचे. आणि ज्या मुलाचं लग्न होत नाही त्याने त्याची पूजा करायची. त्या जाईच्या वेलाच्या 5 इंच काड्या आणले त्याची, आणि त्याच्यातल्या 2 काड्या देव्हाऱ्यात ठेवायच्या. बाहेर कुठं जात असताना आई वडील ह्या दोघांपाशी एक एक काड्या द्यायच्यात खिशेमध्ये ठेवून. आणि नवरदेव नवरी, जी मुलगा असेल मुलगी असेल त्याचं लग्न होत नाही, तिच्या पॉकेटमध्ये, तिच्या जवळ, तिच्या खिशेमध्ये कंटिन्यू एक काडी द्यायची. कमीत कमी 6 महिने तुमचं लग्न होणार आहे मित्रांनो. 6 महिन्याच्या आसपास तुमचं लग्न जमून जाईल, लग्न होईल. एवढं लग्न कार्यासाठी तुम्हाला ह्याचा उपयोग चांगल्या प्रकारे. दुसरी एक वनस्पती मित्रांनो, परत लाल वेरंड. लाल वेरंडाची तुम्हाला त्याची पुष्य नक्षत्राची वाट बघायची. पुष्य नक्षत्र दिवशी लाल वेरंडाकडे जायची आणि तिची अशीच पूजापाठ करून त्याची मुळी काढून आणायची. ती बी त्याच्या 3 मुळ्या काढून आणायच्यात. आईवडिलापाशी 2 मुळ्या द्यायच्या, 1 मुळी त्या लग्न व्हायच्या मुलापाशी ठेवायची. आईवडिलांनी जर समजा एखाद्या आई वडील नसतील, आई नसेल, वडील नसेल एखादा, त्याच्या नावाची 1 मुळी देव्हारीत तिची स्थापना करायची. आणि अवघ्या 6 महिने तुमचं लग्न होईल. आणि ते लग्न झाल्यानंतर जी मुळ्या आपण आणलेल्या आहेत जाईच्या झाडाच्या, त्या जाईच्या झाडाच्या मुळ्या तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायच्यात. विसर्जन करताना सांगायचे, हे वनस्पती देवरा, तुम्ही आमचं कार्य एकदम चांगल्या प्रकारे केले, तर आम्ही तुम्हाला थोडा त्रास दिला, आम्हाला माफ करा, आमच्याकडून काय चुकाचूक झाली असेल तर, अशी विनंती करून मुळ्या काढून आणायच्यात. लग्न तुमचं 100% काही दोष असेल ह्या दोन्ही मुळ्यापासून तुमचे 9 घरं शांती होती. आणि 9 घरं शांती झाल्यामुळं तुमच्या लग्नामध्ये योग येतो आणि लग्न व्हायला मदत होते मित्रांनो. ही दोन्ही वनस्पती वापरायच्यात. दोन्ही वनस्पती तुम्हाला आणखी एकदा माहिती सांगतो. जाईचा वेल ही आपल्याली कुठेतरी पीर मजार असेल त्याच्या आसपास ही वेल पाहिजे. जर तिथं वेल नसला तर तुम्हाला दुसरीकडली गावातली घरची, जरा बाहेरच्या गावाच्या बाहेरच्या वेलाच्या 3 काड्या काढून तुम्हाला गुरुवारी पौर्णिमे दिवशी ती काड्या काढून तुम्हाला मजारवर, मस्जिदवर जायचं आहे, तिची पूजापाठ करून आणायची. आणि घराच्या बाहेर लांब कुठं जात असताना तुम्हाला ती आई वडील असतील ह्या 3 जणांनी ती 3 काड्या संघ घेऊन जायच्या. कुठं बी तुम्हाला कुणाला काय म्हणायची गरज नाही, काय नाही, गपचेपला खिशेत ठेवून द्यायच्या. अवघ्या 6 महिने तुमचं लग्न 1000% होणार आहे, 100% होणार आहे मित्रांनो. ही उपाय केलेले आहेत, गुरुमुखातून आलेले. आपण कुठेतरी आदिवासी भागातून कुठेतरी माहिती काढतो एक एक आणि तुमच्यापर्यंत मांडायचा एक प्रयत्न करतो, जेणेकरून जग कल्याणासाठी त्याचा फायदा होईल. आणि ही ज्ञान कुठेतरी लुप्त व्हायच्या मार्गावरून कुठेतरी मीडियावर कुठेतरी आपलं राहील. फक्त वनस्पतीची माहिती आहे मित्रांनो, ह्याच्यात काही करायचं नाही. वनस्पतीचं शक्ती असते, वनस्पतीची माहिती आहे. म्हणून प्रत्येकाने
जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आपली औषधी वनस्पती ही नवीन चॅनल, ह्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. चला मित्रांनो, लवकर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. जय धन्वंतरी भगवान, जय शिवराया.